कसं आहे आता मी सकाळपासून मीडियाला जे काही बोलायचंय ते मी बोललेलो आहे. मी आता ऐका वारंवार 30 बोलणं काय मला प्रशस्त वाटत नाही. मी आता माझ्या इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता मला वाटतं की मला त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या. मी जे काय बोलायचंय पुण्यात निघत असतानाही बोललेलो आहे आणि जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. आता जे सांगितलंय मला वाटतं ती प्रक्रिया तर मला पूर्ण करणं, सगळ्यांबरोबर चर्चा करणं, त्यांची मतं जाणून घेणं हे तर मला करावं लागणार आहे. मी ते करतो. एकच प्रश्न, आज फादर्स डे आहे आणि आज त्याच वडिलांच्या समाधीस्थळी मी आता गेला होता आणि ज्या ठिकाणी खरं तर आपल्याला जो निकाल अपेक्षित होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. मात्र समाधीस्थळी गेल्यानंतर मागील 20 वर्ष तुम्हाला आठवले असतील कशा पद्धतीचा हा संघर्ष होता. तुमच्यासाठी वैयक्तिक ओमराजेंसाठी किती संघर्षमय वेळ होता आणि आमचा तो क्षण ज्या ठिकाणी श्रद्धांजली अभिवादन करत होता. काय सांगता? लक्षात घ्या 3 जून 2006 दुपारी 3-3:30च्या दरम्यान राजेसाहेबांच्या आणि त्यांचे चालक समित राजांची अतिशयपणे हत्या करण्यात आली आणि त्या दिवसापासून या केसमध्ये जे आरोपी म्हणून आहेत त्यांच्या दबावामुळं त्या ठिकाणी या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस व्यवस्थित करू शकत नाही. ही मागणी आम्ही वारंवार त्या ठिकाणी करत होतो आणि ती मागणी त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मान्य न केल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयात आईच्या माध्यमातून आनंदीदेवी राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आणि जेव्हा हायकोर्टाच्या लक्षात आलं की ह्या हत्येचा तपास राज्यातले पोलीस व्यवस्थित करू शकत नाहीत, त्याच्यानंतर माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग करण्यात आला आणि CBIनं पूर्ण तपास केल्याच्या नंतर ट्रायल कोर्टामध्ये जवळपास 20 वर्ष 17 दिवस त्या प्रकरणाची सुनावणी त्या ठिकाणी चालली आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर CBI कडे प्रकरण जाण्यापर्यंत जवळपास मध्यंतरी 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला होता आणि त्याच्यानंतर CBIनं तपास केला, त्याच्यातले गुन्हेगार शोधून काढले आणि आपण जर बघितलं असेल की ह्या प्रकरणाचा तपास झाल्याच्या नंतर 16 तारखेला कोर्टाकडनं निकाल देण्यासाठी तारीख राखीव करण्यात आली. 16ची पुन्हा 20 झाली आणि 20 तारखेला जो निकाल दिला गेला त्याच्यात सन्माननीय कोर्टानं सांगितलं की राजकीय वैमनस्य होतं हे कोर्ट त्या ठिकाणी मान्य करतंय. हत्येचा उद्देश होता, मोटिव्ह, तेही सन्माननीय न्यायालय त्या ठिकाणी मान्य करतंय. पण मला वाटतंय ज्या पद्धतीनं सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलंय, मग नेमकी कैलासवासी कोंडाजी निंबाळकर साहेबांची आणि त्यांचे चालक समद काजी यांची हत्या कोणी केली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तर त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. हा निकाल अतिशय दुर्दैवी